कॉलनी, समतानगर, इंदिरानगर, मंडई भीमनगर, नरसिंहनगर. शिक्षक कॉलनी, समतानगर, इंदिरानगर, मंडई भीमनगर, नरसिंहनगर. आज या नगर परिषदेसाठी हे दोघच आहेत, तिसरा ह्याच्यात मिसळत नाही. कारण त्यांना विकासाचं वावड आहे. त्यांना वाटतं विकास करायचा म्हणजे आमदाराची पत्र किंवा ज्या आमदार निधी किंवा जे काय असेल ते फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित असलं पाहिजे, दुसऱ्या माणसानं बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडं. आणि हीच पद्धत आम्हाला ती मोडून काढायची आहे. ह्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस हा सुखी झाला पाहिजे, त्यानं आपल्याला आपल्या शहराचा अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीचे ऑक्सिजन पार्क, अशा पद्धतीचा चिल्ड्रन्स प्ले पार्क, अशा पद्धतीच्या गार्डन्स, अशा पद्धतीचा आपला किल्ल्याचा जो परिसर आहे त्या बोटिंग, अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी इतके दिवस होऊन शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, तो पुतळा तो उभारणं, महात्मा फुलेंचा पुतळा तो उभारणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तो उभारणं, पुतळे उभारणे हेच काम आहे का? आता ते विचारतील. पुढचा प्रश्न त्यांचा सांगतो लगेच, पुतळा उभारला म्हणजे की विकास झाला का? कारण ह्यांना त्या पुतळ्याचं महत्वच कळणार नाही. कारण त्या पुतळ्यापासून आपण आदर्श घेत असतो, आपल्या संवेदना जागृत होतात. ज्या वेळेस आपण ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून जाऊ, ज्यापासून आपण आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जाऊ, ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाऊ, त्यावेळेस आपण आपल्या मनाला चिंतन केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, आपण इतिहासात गेलं पाहिजे. ह्या लोकांचा आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी त्याग काय आहे? समाजामध्ये भांडण लावायचा त्याग नाही केलाय. सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम, सुशिक्षित करण्याचं काम आणि समाजामध्ये एक त्यांना स्थान मिळवून देण्याचं काम आज ह्या लोकांनी केलेला आहे. तो वारसा जपण्यासाठी ह्या पुतळ्याची गरज आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा कळलं पाहिजे ही घटना कोणी लिहिली, शिक्षणाचं महत्व कोणी सांगितलं आणि स्वराज्याची स्थापना कोणी केली. आणि म्हणून ह्या पुतळ्यांची गरज असते. आज पुढे 2-3 ठिकाणी जायचं आहे, भूमलाही जायचं आहे, पुढे रेणापूरला बी जायचं आहे, अहमदपूरला बी जायचं आहे. सगळ्याकडच्या रॅल्या आहेत. म्हणून ह्या ठिकाणी सभा असा हा भाग नव्हता. फक्त असं वाटू नये की बाबा आमदार साहेब आले काय बोललेच नाहीत, नुसतं आले, हात जोडले, निघून गेले. पण मला वाटतं आज जे आहे 29 तारीख, ही 2 तारखेच्या वादळापूर्वीची शांतता आहे. ही मतरूपी माझी जी लोक उभा राहिलेले आहेत, माझे शिवसैनिक उभा राहिले, माझा मतदार उभा राहिलेला आहे, ते त्यांच्या कृतीतनं 2 तारखेला तुम्हाला दिसेल. आणि 3 तारखेला सकाळी 8-9 वाजल्यापासूनच 20+1 एकटेच नाही बोलत मी, परत समोरच्याला चॅलेंज आहे माझं. 20+1 जाकीर बाई, ह्याच्यात 1 जर कमी झाला मी गुलाल लावून घेणार नाही. 20+1 21 लोकांना गुलाल लागला पाहिजे. तुम्हाला ह्या ठिकाणी निधीचा, लोक म्हणतात महापूर, या अतिवृष्टी झाली, लोकांना महापुराचा शब्द माहित नाही. आता आपल्या लोकांना कळा महापूर म्हणजे काय असतो. निधीचा महापूर आणल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही. आज ह्याच्यावर 200-250 कोटी दिसतात 2 वर्षात. आपल्या हातात अजून 4 वर्ष आहेत, गुणिले 2. आज जवळपास अजून जर 500 कोटीचा निधी ह्या ठिकाणी आणला तर माझ्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. आणि ते निधी आणायची जबाबदारी ही एकट्या तानाजी सावंतची असेल. तुम्ही फक्त खाली काम करा, निधीचं काय आणा, साकडं घाला. साहेब आपल्याला हे पाहिजे. 8 दिवसात 15 दिवसात जर निधी नाही आणून दिला, मी आमदारकीचा राजीनामा देईन. हे ध्यानात ठेवा. विकासाला निधी कमी पडू देणार नाही. नगर विकास खातं हे आमच्या नेत्याकडे आहे. काळजी करायचं काय कारण? प्रगती पथावरती आहे.